आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी साठी आपला जो अल्जेब्रा विषय आहे ज्याला आपण मॅथ पार्ट फर्स्ट असं म्हणतो त्याचा दुसरा टॉपिक जो आहे तो या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ओके, तर आता हा जो टॉपिक आहे आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन इयत्ता 8वी मध्ये आपल्याला इक्वेशन, इयत्ता 7वी मध्ये आपल्याला इक्वेशन्स, इयत्ता 6वी मध्ये आपल्याला इक्वेशन्स नेहमी ऐकायला भेटलेलं आहे. मग हे इक्वेशन काय ते आपण पॉलिनॉमियल्स मध्ये पाहिलं, त्याच्यामध्ये मग बायनॉमियल असतील, मोनोमियल असतील, हे की नाही. मग हे इक्वेशन्स काय? तर इक्वेशन म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक अशी टर्म्स दिली जाईल ज्याची व्हॅल्यू अननोन असेल आणि ती आपल्याला फाइंड करायची आहे. मग ही इक्वेशन कशी आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन नेमकं काय? तर आपण इयत्ता 8वी पर्यंत पॉलिनॉमियल जे पाहिलं होतं त्याच्यामध्ये काही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स होते, which is called as quadratic polynomials. मग क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स म्हणजे काय? तर या क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स मध्ये जो व्हेरिएबल असतो त्याची पॉवर असते 2, मॅक्सिमम पॉवर, किंवा आपण त्याला डिग्री असं म्हणतो. मग एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जर डिग्री किंवा पॉवर ही जर 2 असेल तर त्याला आपण म्हणतो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. आणि हेच क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स पुढे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणून स्टडी करतोय. ठीक आहे, मग आता काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, ज्याला आपण म्हणूया स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे? ज्या इक्वेशनची पॉवर 2 असेल त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणूया. पण स्टँडर्ड फॉर्म मध्ये ती मांडायची कशी? फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे ax² + bx + c = 0. हे एक फॉर्म आहे आणि हे एकदम स्टँडर्ड फॉर्म आहे. कशाचं? क्वाड्रॅटिक फॉर्मचा. कारण याच्यामध्ये आपल्याला सगळा क्रायटेरिया पाहायला मिळेल. कोणकोणता क्रायटेरिया म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही, किंवा आहे तर कशी असावी, त्याचं एक सिंपल फॉर्म which is called as स्टँडर्ड फॉर्म. मग हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण काय पाहतोय तर पॉवर किंवा हा जो इंडेक्स आहे तो किती आहे? मॅक्सिमम मिनिमम तेवढाच पाहिजे 2. ऑल्सो दॅट a इज नॉट इक्वल टू 0. हे जे a b c दिसत आहेत which are the coefficients and which are the real numbers. So a is not equal to 0 म्हणजे a ची जी किंमत आहे ती 0 नकोय आणि एखाद्या इक्वेशनची जी पॉवर आहे ती किती पाहिजे? 2 पाहिजे. अशा या इक्वेशनला आपण काय म्हणतो? क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आता इथं आपण काय पाहणार आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशनचा हा स्टँडर्ड फॉर्म आहे. दुसरी एखादी इक्वेशन दिली तर या फॉर्म मध्ये त्याला आपण कसं रूपांतर करू शकतो? ओके, हाऊ टू राईट द स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. ओके, सी समजा आपल्याला अशी इक्वेशन दिलेली आहे x² = 6x + 5. दिस इज द इक्वेशन. नाउ हाऊ वी कॅन राईट द इक्वेशन इनटू द स्टँडर्ड फॉर्म. प्रश्न असा पडतो की मग या इक्वेशनला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं मांडायचं? तर आता इथं तुम्हाला काय दिसतंय की याच्या लेफ्ट साइडला म्हणजे हा जो = चा साइन आहे त्याच्या लेफ्ट साइडला x² आहे आणि त्याच्या राईट साइडला 6x + 5 आहे. मग आता इथं दोन्ही साइड आपल्याला म्हणजे लेफ्ट आणि राईट एका साइडलाच घ्यायचं, दोन्ही व्हॅल्यू साइडच्या. ठीक आहे, मग इथं आपण स्टँडर्ड फॉर्म म्हणूया. स्टँडर्ड फॉर्म आहे आपला ax² + bx + c = 0. या स्टँडर्ड फॉर्म मध्ये तुम्हाला काय दिसतंय? बरोबर चिन्हाच्या राईट साइडला 0 आहे आणि त्याच्या लेफ्ट साइडला बाकीचे सगळे टर्म्स आहेत. मग या इक्वेशन बद्दल असंच मांडता येईल. x² अगोदर येईल, त्याच्यानंतर बाकीच्या या व्हॅल्यूचं सुद्धा आपण पक्षांतर करावं लागेल. मग हे 6x आहे, 6x चं पक्षांतर जर केलं तर काय येणार? -6x. इवन 5 चं पक्षांतर केलं तर -5 = 0. दिस इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आपल्याला बोर्ड मध्ये जो आपला बोर्ड एक्झाम आता येणार आहे जवळ, तर त्याच्यामध्ये असा क्वेश्चन्स येतो की याच्यामध्ये एबीसी च्या व्हॅल्यू कोणत्या आहेत आणि अतिशय सोपा. विशेष म्हणजे काय तर 1 मार्काचा क्वेश्चन आहे आणि आम्ही असे बहादर की आम्हाला 1 मार्काचा क्वेश्चन सोडवायची फार लाज वाटते. आम्हाला वाटतं की आम्हाला मोठा क्वेश्चन भेटावा. असं नाही, आपल्याला सुरुवातच 1 मार्कापासून करावी लागते आणि मग एवढ्याच्या क्वेश्चनला आपण विसरणार कसं? मग आपल्याला काय करावं लागेल तर अगोदर एबीसी च्या व्हॅल्यू कशा काढायच्या ते शिकावं लागेल. मग मी तुम्हाला सांगितलंय की याच्यात ए, बी आणि सी which are the coefficients. This one is constant number c. मग आपल्याला ह्या व्हॅल्यू कशा येतील याच्या पहा. तर याच्यामध्ये a इथं काही दिसत नाही, कुठल्याही व्हेरिएबलला ज्यावेळेस काही समोर दिसत नाही म्हणजे एक नंबर असतो 1, त्याचा कोएफिशियंट असतो 1. मग आपल्याला इथं काही दिसत नाही याचा अर्थ याचा कोएफिशियंट आहे 1. त्यानंतर 6 जो आहे सॉरी x जो आहे त्याचा कोएफिशियंट आहे इथं, दॅट इज b = -6 आणि c = -5. तर a, b आणि c या तिन्हीच्या किमती आपल्या समोर आल्या. एकदम सोप्या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. प्रश्न काय येणार बोर्डामध्ये?
की एबीसीच्या किमती लिहा इक्वेशनच्या. मग इक्वेशन तर तुमच्या समोरच असेल, तुम्हाला फक्त काय करायचंय, त्या किमती या ठिकाणी मांडायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, आता इथं आपल्याला हा जो स्टँडर्ड फॉर्म आहे तो एकदम सोप्याच पद्धतीने देतात आणि मग लिहा असं म्हणतात असं नाहीये, वेगळ्या पद्धतीने देऊ शकतो. उदाहरणार्थ समजा आपल्याला दिलंय x + 5 आणि दुसरं दिलंय x - 6 = 0 आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये बनवा. मग आता कशी बनवणार, आपण यात आठवीला शिकलो होतो. कशामध्ये, आयडेंटिटीज मध्ये. मग तिथं आपल्याला काय पाहायला मिळालं की आयडेंटिटीज मध्ये आपण दोन्ही साईडचा गुणाकार करतोय. ओके. मग आता इथं आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये बनवायचं आहे, तर आपण अगोदर काय म्हणणार, स्टँडर्ड फॉर्म ऑफ quadratic equation is ax² plus bx plus c is equal to 0. आपल्याला कंपेअर करायचंय, कोणाशी, स्टँडर्ड फॉर्मची कंपेअर करायचंय. मग हे दिसतंय का स्टँडर्ड फॉर्म या ठिकाणी, नाही दिसत. मग आपल्याला त्याला कंपेअर करून या पद्धतीने सॉल्व्ह करायचंय. मग आपण काय करणार, x + 5 * x - 6 is equal to 0 अगोदर अशी मांडणी करणार. त्याच्यानंतर मग आपल्याला x ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल, या x ने. नंतर मग 5 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथं काय मिळेल आपल्याला, x * x - 6 also plus 5 * x - 6 is equal to 0. मग इथं x ने x ला मल्टिप्लाय केलं की मिळणार x², x ने 6 ला मल्टिप्लाय केलं की मिळेल -6x प्लस 5 ने x ला मल्टिप्लाय केलं तर मिळेल 5x आणि 5 ने 6 ला मल्टिप्लाय केलं की 30. आणि तर महत्त्वाचं साइन द्यायचं कोणतं, हा प्लस आहे हा मायनस आहे, गुणाकाराचा नियम आहे. एक प्लस एक मायनस असेल तर आपण काय करतो, मायनस करतो. आणि जर दोन्ही मायनस असेल तर आपण प्लस करतो. ठीक आहे, इज इक्वल टू 0. मग इथं तुम्हाला लाईक टर्म्स मिळत आहेत दोन सारखे. हा x² तसाच राहिला, ह्यांची वजाबाकी होईल कारण एक मायनस आहे एक प्लस आहे. ठीक आहे. मग वजाबाकी करायची, इथे येईल -1x. म्हणजे साइन जर वेगळे असते प्लस आणि मायनस तर आपण मायनस करतो आणि मोठ्या संख्येचं साइन देत असतो. आणि हे -30 ॲज इट इज आहे, इज इक्वल टू 0. तर आपल्याला पहा ही इक्वेशन या पद्धतीने सहज मांडता आली. असाही प्रश्न बोर्डाला असू शकतो की या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा, सो वी कॅन राईट दॅट इक्वेशन इनटू द स्टँडर्ड फॉर्म. एकदम सिंपल पद्धतीने. ओके ना. त्याच्यानंतर पहा आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे त्याला आपण म्हटलंय रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. पुढचा पॉइंट आहे आपला रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग पहा रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन, रूट म्हणजे त्याचं मूळ, म्हणजे एक अशी किंमत की जर आपण ती दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये टाकली, सबस्टिट्यूट केली तर आपल्याला त्याचं सॅटिस्फॅक्शन होताना दिसतं, विच इज इक्वल टू 0. कारण क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या दोन्ही बाजूमध्ये 0 हे राईट बाजूला असतं. आपल्याला आन्सर किती एवढंच आणायचं आहे. फॉर एक्झाम्पल पहा इथं दिलंय x² - 2x - 2 इज इक्वल टू 0 अशी एक इक्वेशन आहे. आणि इथं असं म्हटलंय की x इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू या इक्वेशनचं रूट आहे का सांगा. मी तुम्हाला काय म्हटलं, रूट कशाला म्हणायचंय की जर आपण x ची व्हॅल्यू याच्यात टाकली की त्याचा आन्सर 0 आला पाहिजे. मग बघूया येते का. LHS काय आहे पाहूया. LHS इज इक्वल टू x² - 2x - 2. LHS म्हणजे डावी बाजू, ही बाजू आपण घेतोय आणि त्याच्यामध्ये x पुट करतोय. मग इथं येईल x ची व्हॅल्यू 1 त्याचा स्क्वेअर मायनस 2 * 1 - 2. 1 चा स्क्वेअर 1, 2 * 1 -2 and here also -2. ओके, यांची क्रिया इथे आली. -2 - 2 किती होतात, -4 आणि यांचं सबट्रॅक्शन होईल, त्याचा आन्सर येईल -3. मला सांगा -3 हा 0 एवढा आहे का, नाही. मग -3 जर 0 एवढा नसेल तर आपण इथे म्हणू नॉट इक्वल टू 0. मग मी तुम्हाला म्हटलंय की जर समजा त्याची किंमत 0 आली तर आपण त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे असं म्हणणार. मग आपण इथे म्हणणार देअरफॉर x इज इक्वल टू 1 इज नॉट रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन का नाही, कारण 0 नाही आलं. जर आपण x पुट केला असता आणि आन्सर जर 0 आला असतं तर आपण म्हणलं असतं की हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे. असेही प्रश्न आपल्याला बोर्डावर विचारले जातात. आपली जी प्रॅक्टिस सेट आहे 2.1, त्या 2.1 मध्ये आपल्याला रूट आणि स्टँडर्ड फॉर्म इवन एबीसीच्या किमती कशा लिहितात हे त्या ठिकाणी विचारलेलं आहे. ते तुम्ही आता आपला हा लेक्चर पाहिल्याच्या नंतर 1 बाय 1 आपली प्रॅक्टिस सेट काढायची आहे. एक एक आपला जो लेक्चर तो रिवाइंड करायचा आणि त्या ठिकाणी त्याचं रूट कसं काढतात ते पाहायचं. ठीक आहे. तर आपण काय करूया, एक प्रॅक्टिस सेट मधले छानपैकी 1-2 एक्झाम्पल्स या संदर्भात सॉल्व्ह करूया. म्हणजे आपली प्रॅक्टिस सेट आहे एक्सरसाइज म्हणून आपण त्याला
2.1 कशी सॉल्व्ह करायची ते पाहू. ओके. तर पहा आता आपल्याला एक्सरसाइज 2.1 मधलं एक एक्झाम्पल या ठिकाणी घेतलंय. x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. x ची व्हॅल्यू 1 घ्या असं सांगितलेलं आहे आणि हे त्याचं रूट आहे का नाही आपल्याला सांगायचं. ठीक आहे. आपण कसं पाहणार आहे तर सिंपल आहे. आपल्याला व्हॅल्यू घ्यायची LHS साइडची म्हणजे x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x हियर? 1 व्हॅल्यू घ्यायची. मग आपण या ठिकाणी काय करणार 1 व्हॅल्यू पुट करणार प्लस 4 into 1 minus 5. 1 चा स्क्वेअर किती येतो 1च प्लस 4 into 1 4 minus 5. सो यांची ऍडिशन होईल 5. 5 minus 5 is equal to 0. मग आलं शून्य आला एका साइडला. मग आपण काय म्हणणार therefore x is equal to 1 is a root of काय आहे हा रूट आहे कोणाचा या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. कोणती क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 is equal to 0. तर या पद्धतीने तुम्ही काय करायचंय तुमच्या प्रॅक्टिस सेट मध्ये 2.1 मध्ये जे एक्झाम्पल्स आहेत ते रूटचे आणि स्टँडर्ड फॉर्म तयार करायचे. ठीक आहे. सगळ्यांनी असाच व्हिडिओ रिवाइंड करून पाहायचा किंवा याच्यामध्ये आपण कसं सॉल्व्ह केलेलं आहे तसं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. सहजरित्या आपल्याला हा 1 मार्काचा जो क्वेश्चन आहे बोर्डामध्ये येणारा तो फेस करता येईल. ओके. तर पहा आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याचं सोल्युशन शोधायला शिकायचं आहे. ठीक आहे. म्हणजे सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या आपल्या 3 पद्धती आहेत. त्याच्यामध्ये एक आहे फॅक्टरायझेशन मेथड, दुसरी आहे फॉर्म्युला मेथड. फर्स्ट आहे फॅक्टरायझेशन मेथड, त्याला आपण सूत्र पद्धत असं म्हणतो, सॉरी अवयव पद्धत असं म्हणतो. आणि दुसरी जी आहे फॉर्म्युला मेथड म्हणजे सूत्र पद्धती. आणि आणखीन एक आहे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. ते आपल्या एका व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून दिलेले आहे आणि ती एक्झाम्पल पण त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या डिस्कशन बॉक्समध्ये तिथं सेंड केली जाईल, ते कॉपी केली जाईल. तुम्ही ते त्या ठिकाणी व्हिडिओ ऑब्झर्व करायचा आहे. ठीक आहे. तर आता बघा आपल्याला फॅक्टरायझेशन मेथड आणि फॉर्म्युला मेथड या दोन्ही मेथडने हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताय हे पाहायचं आहे. मग आपला प्रश्न काय पडतो की सर आम्हाला मी एकाच प्रकारची मेथड भरपूर झाली दुसरी तिसरी कशाला. तर प्रॉब्लेम असा असतो की काही इक्वेशन्स अशा आहेत की ते फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह होत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याकडे सोल्युशन असतं कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड अँड फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड इज द बेस्ट मेथड ॲज कम्पेअर टू 3 मेथड बिकॉज ही मेथड अशी आहे की त्याच्यात सगळ्या प्रकारचं सोल्युशन आहे. म्हणजे कुठली इक्वेशन जरी आपण घेतली कशाही स्वरूपाची क्वाड्रॅटिक इक्वेशन तर ती आपण या मेथडने सॉल्व्ह करू शकतो. ओके. तर पहा आता कसं. फॉर एक्झाम्पल घेऊया आपण x स्क्वेअर प्लस 6x प्लस 9 इज इक्वल टू 0. अगोदर आपण सोप्या उदाहरणापासून स्टार्ट करूया. कारण आधी सोपं समजलं की मग हळूहळू अवघड पण समजायला लागतं. अगोदरच अवघड घेतलं सोपं समज अवघड जर नाही समजलं सोपं कसं समजलं हे की नाही प्रश्न आहे. ठीक आहे. तसं आपण काय करूया सोपा एक्झाम्पल घेऊया. x स्क्वेअर प्लस 6x प्लस 9 इज इक्वल टू 0. आता याला फॅक्टराइज करायचं. फॅक्टराइज एक सिंपल नियम असतो काय तर हा जो पहिला कोएफिशियंट आहे त्याचं आणि शेवटचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे पहिल्या आणि लास्ट टर्मचं. मग 9 1 जा 9 म्हणजे 9 1 9. मग 9 आपल्याला 6चे फॅक्टर पाडायचे. असे फॅक्टर या ठिकाणी पाडावे लागतात की गुणाकार 9 आणि बेरीज 6. पाडात आपल्याला सगळ्यांना कळतो थोडेफार पाडे माहित असतात. मग 9 कोणाच्या पाड्यात आपण म्हणतोय 3च्या पाड्यात आहे. 3 त्रिक 9. 3 गुणिले 3 9 होईल आणि 3 आणि 3 या दोघांची जर बेरीज केली तर ती 6 येईल. म्हणजे थोडक्यात आपल्याला 6x चे फॅक्टर मिळाले 3 आणि 3. मग आपण घेऊया x स्क्वेअर हा 1 नाही घेतला तरी चालेल प्लस 3x प्लस 9 इज इक्वल टू 0. ही आपली पहिला टप्पा काय केला आपण याने याला मल्टिप्लाय केलं आणि मग याचे फॅक्टर पाडले. असे पाडले की गुणाकार 9 आला पाहिजे आणि याची बेरीज 6 आली पाहिजे. ठीक आहे. मग पुढे काय करायचं तर या दोनचे गट करायचे. मग या दोन गटामध्ये काय कॉमन आहे ते कॉमन घ्यायचं. याच्यामध्ये काय कॉमन दिसतं आपल्याला x कॉमन दिसतोय. मग x जर कॉमन दोन्हीकडनं गेला की आतमध्ये राहतो इथं x प्लस इथं राहिला 3. मग ह्याचं बी कॉमन काढावं लागेल त्याला लागेल विचारायला. याला आपण कसं कॉमन काढणार आहे तर जास्त डोक्याचा वापर नाही करायचा. जसं हे दिसतं तसं पुढे घ्यायचं ऑटोमॅटिक कॉमन निघेल. म्हणजे x प्लस 3. आता पाहायचं की 3 x ला कितीने गुणलं तर 3x येईल 3 ने गुणलं तर मग इथं घ्यायचं 3 आणि हे साइन यूज करायचं. इकडे काय राहिलं फक्त 0. मग आपल्याला दोन ब्रॅकेट मधून एक ब्रॅकेट कॉमन मिळालं तो झाला x प्लस 3.
दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय घ्यायचं, तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये हे दिसतंय आपल्याला x प्लस 3 बरोबर. त्याच्यानंतर मग आता आपण काय करणार आहे, तर x प्लस 3 जर याचं पक्षांतर केलं तरी उत्तर 0 येईल, याचं पक्षांतर केलं तरी उत्तर 0 येईल. म्हणजे x प्लस 3 इज इक्वल टू किती येणार, 0 येणार. मग इथे x इज इक्वल टू हे प्लस 3 जर इकडे गेलं तर काय येईल, -3. त्या -3 चा अर्थ असा आहे की -3 ची व्हॅल्यू जर आपण याच्यामध्ये पुट केली तर आन्सर किती येणार, 0. सो दॅट्स वाय आपण असं म्हणू शकतो की x इज इक्वल टू -3 हे या इक्वेशनचं काय आहे, सोल्युशन आहे. तर ही पद्धत आहे फॅक्टरायझेशन पद्धत, ज्यामध्ये आपल्याला सिम्पली सोल्युशन काढता आलं. फॉर्म्युला मेथड काय आहे, तर फॉर्म्युला मेथडसाठी आपल्याला फॉर्म्युला सगळ्यांना माहितच असेल किंवा माहित करून घ्यावा लागेल. एकदम सिंपल आणि सरळ फॉर्म्युला आहे, x इज इक्वल टू -b प्लस b स्क्वेअर -4ac अपॉन 2a. म्हणतात सर काय भयानक फॉर्म्युला आहे, एकदम सोपा आहे, भयानक काहीच नाहीये, सगळं सोपंच असतं. गणित म्हणजे गमतीशीर गंमत. ओके, मग आता हा सिंपल फॉर्म्युला आपल्याला समोर आहे. इथं काय करायचंय, तर या ठिकाणी आपल्याला दिलेल्या इक्वेशनचे व्हॅल्यूज घ्यायचे असतात. ठीक आहे, मग कोणत्या व्हॅल्यूज दिल्या आहेत तर पाहूया. इक्वेशन आपल्याकडे कुठली आहे, ही इक्वेशन आहे x स्क्वेअर प्लस 6x प्लस 9 इज इक्वल टू 0. मग आपण घेणार a, त्याची व्हॅल्यू आहे 1. ओके, b इज इक्वल टू 6 अँड c इज इक्वल टू 9. तो ही किमती ज्या आहेत त्या सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या. मग x इज इक्वल टू -b प्लस b स्क्वेअर -4ac अपॉन 2a. ओके, मग आता आपण काय करणार आहे, व्हॅल्यू जे आहे त्या इथेच पुट करणार. -6 इथे येईल, प्लस मायनस साइन तसंच राहील. नंतर b ची व्हॅल्यू आहे 6 -4 इंटू a ची व्हॅल्यू आहे 1 आणि ह्याची व्हॅल्यू किती आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस वन, c ची व्हॅल्यू 9 आहे. ठीक आहे, आणि इथं b चा स्क्वेअर आहे म्हणजे आपण 6 चा स्क्वेअर करणार इंटू 2 इंटू 1. ठीक आहे, मग हे 6 तसंच राहील, प्लस मायनस साइन तसंच राहील. 6 चा स्क्वेअर 36 इथं आलं, या ठिकाणी पण इंटू 1 इंटू 9, या ठिकाणी पण 36 येईल. ठीक आहे, अपॉन 2. म्हणजे इथं फायनल आलं आपल्याला, फायनल इथे मिळेल -6 प्लस मायनस आतमध्ये 0 येईल अपॉन 2. 0चं काय आपण स्क्वेअर रूट घेणार नाहीये, फक्त राहिलं किती -3 अपॉन 2 आणि मग x इज इक्वल टू मिळालं -3. तर पहा इथं पण -3 आलं या पद्धतीनं, इथं पण -3 आलं याच पद्धतीनं. म्हणजे साहजिक आहे दोन्ही पद्धतीचं सोल्युशन एकच मिळणार आहे, वेगळं काही नसेल. फक्त एक इझिएस्ट मेथड म्हणून फॉर्म्युला मेथडला ओळखलं जातं, कारण इथं फॅक्टर वगैरे काही पाडायचं नाही, डायरेक्ट फॉर्म्युला घ्यायचा आहे, व्हॅल्यू पुट करायच्यात आणि सिम्प्लिफिकेशन करून व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला हा फॉर्म्युला मेथड आणि फॅक्टरायझेशन मेथड या चॅप्टरमध्ये सिम्पली स्टडी करता येईल आपला हा व्हिडिओ पाहून. ठीक आहे, तर आता याच्या पुढचा जो पॉइंट आहे आपला, ज्याला आपण ऍप्लिकेशन असं म्हणतो, याचा जो व्हिडिओ आहे आपण या ठिकाणी पुढच्या लेक्चरमध्ये टाकणार आहोत. ठीक आहे, बाकीचे ह्याच्याशी रिलेटेड आणखी काही ऍप्लिकेशन्स आहे ऑलरेडी आपल्या व्हिडिओमध्ये आपण टाकलेले आहेत, ते तुम्ही सर्वांनी त्या लिंकवर जाऊन पाहायचे आहे. ठीक आहे, सगळ्यांना हा व्हिडिओ जो आहे आपला नक्कीच आवडला असेल. आवडलं तर लाईक करा आणि आपला जो चॅनल आहे तो इतरांना शेअर पण करा. ओके.